तर आपण आज युनिट बघणार आहे मॅथमॅटिकल लॉजिक. मॅथमॅटिकल लॉजिक. तर सर जॉर्ज बोल फाइंड द मिसिंग लिंक बिटवीन मॅथमॅटिक्स अँड लॉजिक. तर याच्यात आपल्याला आपण पहिल्यांदा पॉईंट बघणार आहे लॉजिकल कनेक्टिव्स. लॉजिकल कनेक्टिव्स. तर चार कॉलम करा सर्वांनी. फर्स्ट कॉलम इज सिरियल नंबर, then connectives, symbolic form, and name of the compound statement. Name of the compound statement. तर स्टेटमेंट काय असतं सर्वांना माहिती आहे. अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स which is either true or false, which is either true or false but not simultaneously is called as statement. तर बघा स्टेटमेंटची मी डेफिनेशन सांगतोय. अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स which is either true or false but not simultaneously is called as statement. तर सिरियल नंबर 1 मध्ये बघूया आपण. पहिला कनेक्टिव्ह आहे अँड. तर मी आताच म्हणलं स्टेटमेंट. सपोज पी फर्स्ट स्टेटमेंट अँड क्यू इज अनदर स्टेटमेंट. सो अँड मीन्स पी कंजंक्शन क्यू. पी कंजंक्शन क्यू. पी कंजंक्शन क्यू यालाच नेम ऑफ द कंपाउंड स्टेटमेंट काही कंजंक्शन. काही कंजंक्शन. सेकंड आहे or. Suppose P is first statement, Q is another statement, then or means P disjunction Q and name of the compound statement is disjunction. Then third one is not. Not means suppose P is one statement and not means negation, means negation of P. Negation of P. बरोबर. सपोज आपण P स्टेटमेंट कन्सिडर केलं तर नॉट काही निगेशन. तर याला नेम ऑफ द कंपाउंड स्टेटमेंट इज निगेशन ऑफ P. चौथा if then. If then suppose P is one statement, Q is another statement, then P implication Q. P implication Q. The name of the compound statement is implication. Or conditional. Implication. Then fifth one is if and only if. If and only if. If and only if. तर सिंबॉलिक फॉर्म आहे P डबल इम्प्लिकेशन Q. P याला म्हणतो आपण डबल इम्प्लिकेशन. दोन्ही साइडला आहे बरोबर. हे इम्प्लिकेशन आहे बरोबर. युनि डायरेक्शनल आहे. हे बाय और युनि कंडिशनल असतं. हे बाय कंडिशनल असतं बरोबर. यालाच म्हणतो आपण डबल इम्प्लिकेशन. काय म्हणतो नेम ऑफ द कंपाउंड स्टेटमेंट काही डबल इम्प्लिकेशन. तर हे झाले आपले कनेक्टिव्ह सिंबॉलिक फॉर्म आहे नेम ऑफ द कंपाउंड स्टेटमेंट. तर हे सर्वांनी व्यवस्थित लिहून घ्या.
if and only if जरा व्यवस्थित लिहूया आपण. if and only if. if and only if. if and only if. तर हे सर्वांनी बघा अँड म्हणजे असतं कंजंक्शन, लक्षात ठेवा बरोबर. सिंबॉलिक फॉर्म मध्ये काय म्हणतो याला कंजंक्शन. ऑर म्हणजे असतं डिजंक्शन, याला काय म्हणतो डिजंक्शन. नॉट मीन्स निगेशन. if then means uniconditional or implication. if and only if biconditional आहे, याला म्हणतो आपण डबल इम्प्लिकेशन. तर दोन्ही साइडला एरो होतो मीन्स इक्विव्हॅलन्स. तर सपोज आता लॉजिकल कनेक्टिव्ह, तर आपल्याला कधी कधी सिंबॉलिक फॉर्म मध्ये स्टेटमेंट देतात आणि सिंबॉलिक फॉर्म मध्ये लिहायला होतात, किंवा सिंबॉलिक फॉर्म देतात आणि स्टेटमेंट तयार करायला विचारतात. तर याच्यावर पहिलं एक्झाम्पल बघूया आपण. Example number 1 is write the following statement. Write the following statement. Write the following statement in symbolic form. In symbolic form. फर्स्ट स्टेटमेंट दिले. स्टेटमेंट ए दिलेले आहे. ट्रायंगल इज इक्विलॅटरल. ट्रायंगल इज इक्विलॅटरल. if and only if and only if it is equiangular. It is equiangular. B दिलेला आहे. इथे लिहिली आपण price increases and demand falls. तर आपल्याला सिंबॉलिक फॉर्म मध्ये लिहायचे, लक्षात ठेवा. काय म्हटलेलं आहे, राईट द फॉलोइंग स्टेटमेंट. मी स्टेटमेंटची डेफिनेशन सांगितली बरोबर. इन सिंबॉलिक फॉर्म म्हणजे आपल्याला या फॉर्म मध्ये लिहायचे सिंबॉलिक. पी कंजंक्शन क्यू, पी डिजंक्शन क्यू, निगेशन ऑफ पी, पी इम्प्लिकेशन क्यू, पी डबल इम्प्लिकेशन क्यू. तर बघा काय म्हणलं की, तर याचं एचं सोल्युशन बघा. क्वेश्चन हा कॉमन आहे, हे दोन आपल्याला स्टेटमेंट दिले बरोबर. तर बघा याचं सोल्युशन काय दिलेलं आहे. अ ट्रायंगल इज इक्विलॅटरल. इट इज फर्स्ट स्टेटमेंट अँड इट इज इक्विअँग्युलर. इट इज सेकंड स्टेटमेंट. मग लेट पी कन्सिडर करूया फर्स्ट स्टेटमेंट. काय आहे, लेट पी बी अ ट्रायंगल is equilateral. A triangle is equilateral. Q दिलेला statement. It is equiangular. It means triangle. Means it is
Equiangular. It means triangle. Equiangular. मग सेकंड स्टेटमेंट काय कन्सिडर केलं आपण Q. बरोबर. आता हे जे कनेक्टिव्ह आहे तो कोण आहे बघा बरं, इफ अँड ओनली. मग इफ अँड ओनली इफ आहे म्हणजेच काय इथे डबल इम्प्लिकेशन म्हणजे बाय डायरेक्शनल. बरोबर. काही बाय डायरेक्शनल मीन्स सिंबॉलिक फॉर्म काही याचा, अरे सिंबॉलिक फॉर्म ऑफ गिवन कंपाउंड स्टेटमेंट इज, सिंबॉलिक फॉर्म ऑफ कंपाउंड स्टेटमेंट दिले हे लक्षात ठेवा. काही P डबल इम्प्लिकेशन Q. काय इफ अँड ओनली इफ दिले और याला आपण I डबल इफ सुद्धा म्हणू शकतो. I डबल F इफ हे सुद्धा लक्षात ठेवा. बरोबर. तर याचा सिंबॉलिक फॉर्म काय P डबल इम्प्लिकेशन Q. देन बी स्टेटमेंट काय दिले बरोबर, कंपाउंड स्टेटमेंट दिले सोल्यूशन. तर फर्स्ट स्टेटमेंट प्राइस इंक्रीजेस अँड सेकंड स्टेटमेंट इज डिमांड फॉल्स. लेट P be the first statement. So we consider let P be the statement price increases. अरे price increases. Q be the second statement demand falls. Demand falls. बरोबर. आता कनेक्टिव्ह काय दिलाय अँड काय दिलेलं